नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पनीर कटलेट्स आणि गार्लिक टॅमॅटो सॉस ही रेसिपी कशी करायची ते पाहणार आहोत. प्रथम आपण पनीर कटलेटचं साहित्य बघून घेऊया. पनीर कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. इकडे मी 2 उकडलेले बटाटे आहेत, ते असे किसून घेतलेले आहेत. त्यानंतर ब्रेडचे स्लाइड्स घेतलेले आहेत. एक गाजर असा किसून घेतलेला आहे. पनीर घेतलेला आहे. एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. सिमला मिरची ती सुद्धा अशी बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत 1 चमचा. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. कांदा जास्त गोल्डन ब्राउन नाही करायचा आहे आपल्याला. इकडे जसं नॉर्मल परतवून घेतो तसंच घ्यायचं आहे परतवून. जास्त कांद्याला शिजवायचं नाही आहे, बघू शकता. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत व हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली व परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं चांगलं. गॅस मी इकडे मंद आचेवरच ठेवलेला आहे. आपण आता ह्या मिश्रणामध्ये गाजर घालणार आहोत किसून घेतलेला. त्यानंतर याच्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत. हळद घालायची आहे, गरम मसाला, धणे पावडर, लाल तिखट मसाला घालायचा आहे. त्यानंतर चाट मसाला घालायचा आहे. पावभाजी मसाला घालायचा आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण बटाटा घालणार आहोत. उकडलेला होता तो बटाटा मी इकडे किसून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता त्याच्यामध्ये सिमला मिरची सुद्धा घालून घ्यायची आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं 1 ते 2 मिनिटं. बघू शकता तुम्ही. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. बॅटरला जास्त ओलसरपणा नाही आला पाहिजे. त्यानंतर पनीर इकडे मी किसून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे व चांगलं असं 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी. असं मिश्रणातील ओलेपणा थोडा कमी झाला पाहिजे, बघू शकता. असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये ब्रेडचे तुकडे असे मी करून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत मिश्रणामध्ये, जेणेकरून जे आपण कटलेट्स बनवू ते चांगलं अशी त्याची चांगली बँडिंग होऊन जाईल. बघू शकता तुम्ही. चांगलं असं परतवून घ्यायचं आहे आणि मिश्रण कोरडंच पाहिजे, तरच तुमचे कटलेट्स नीट व्यवस्थित होतील. बघू शकता तुम्ही. आपलं पनीर कटलेटचं बॅटर तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. चला तर आपण आता मिश्रणाचे कटलेट्स तयार करून घेऊया. असं एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला कटलेटचा आकार द्यायचा आहे, बघू शकता.
असा मी आकार दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. बाकीचे पण आपण आता तसेच करून घेऊया. बघू शकता असे मी करून घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता त्याच्यामध्ये कटलेट्स आहेत ते तळून घेणार आहोत. असे एक एक करून तळून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे चांगले सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता पलटवून घेणार आहोत. असे दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे आहेत. चांगले मस्तपैकी असा कलर सुद्धा आलेला आहे आपल्या कटलेट्सना. बघू शकता आपले पनीर कटलेट्स तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आपण आता त्याच्याबरोबर खाण्यासाठी एक गार्लिक टोमॅटो सॉस करणार आहोत. चला तर आपण आता ती रेसिपी सुद्धा बघून घेऊया. गार्लिक टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. इकडे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर टोमॅटो सॉस घेतलेला आहे, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर गार्लिक टोमॅटो सॉस बनवायला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये बटर घालायचं आहे. बटर ऑप्शनल आहे, घातलात तरी चालेल, नाही घातलात तरी पण चालेल. बटर चांगलं वितळलेलं आहे, बघू शकता आपलं. आपण आता याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घेणार आहोत. बघू शकता जे आपण तुकडे बारीक केलेले होते ते बारीक चिरून घेतला होता तो लसूण चांगलं परतवून घ्यायचा आहे थोडंसं, म्हणजे जेणेकरून लसणीमधला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल. मग चिली फ्लेक्स घालायची आहे व त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा आहे. परतवून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. व पाणी घालायचं आहे थोडंसं व परतवून घ्यायचं आहे. ह्याला चांगली एक उकळी आणू द्यायची आहे. बघू शकता तुम्ही. छान लागतो हा सॉस. नक्की तुम्ही हा सॉस घरी करून पहा. बघू शकता मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे आणि आपला गार्लिक टोमॅटो सॉस सुद्धा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असं माझी ही पनीर कटलेट्स आणि गार्लिक टोमॅटो सॉस ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.